गेवराई तालुक्यामध्ये बाकुळ गावच्या ड्रायव्हरला गाडी मालकाने 3 दिवस कोंडून मारहाण केली. अपमान सहन नाही झाला, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरनं आत्महत्या केली. गेवराई पोलीस स्टेशनचे पी.आय. बांगर साहेब हे एक तर पहिलं तर लवकर तक्रार घ्यायला तयार नव्हते. इकडून तिकडून तक्रार घेतली तर त्यांचे पोलीस अधिकारी, तपास अधिकारी श्री लंके साहेब यांनी मूळ फिर्यादीमध्ये अनेक आरोपीला पळवाटा सोडल्या की जेणेकरून त्याची सहज जामीन व्हायला पाहिजे. नेकनूर पोलिसांनी त्या पोराला ताब्यात घेतलं होतं, पण लंके साहेबांनी नेकनूर पोलिसांचा उल्लेख केला नाही. का तर नेकनूर पोलिसाचा उल्लेख जर केला जाईल तर एक सरकारी गवादार भेटत, आणि ही त्यांची इच्छा नव्हती. पोराला किडनॅपची केस लावलेली नाही, मारहाण झाल्याची कलम लावली नाही. त्या अशा अनेक पळवाटा लंके साहेबांनी सोडल्या आणि प्रेत ताब्यात द्यायला लंके साहेबांनी कंप्लीट 13 घंटे लावले. तर हा जो ड्रायव्हरवर अन्याय होतोय, त्या अन्यायाचा आवाज उठवण्यासाठी, त्याला वाचा फोडण्यासाठी बारामतीचे आरिफ भाई, जे खरेदी विक्री महासंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी येत्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व गाड्या बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष.